नमस्कार नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आता पुढचा सेक्टर बघूया, डायग्नोस्टिक लॅबोरेटरी सेक्टर. ओके, डॉक्टर प्रत्येक वेळेला सांगतात की ही टेस्ट करा, ती टेस्ट करा. ओके, तर कुठल्या कंपनीमध्ये तुम्ही जाऊन त्या टिपिकली टेस्ट करता, तर काही या कंपन्या आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत. ओके, डे टू डेमध्ये तुम्ही त्यांच्याकडे जाता. ओके, आणि छोट्या छोट्या लॅबोरेटरीज आता हळूहळू डिसअपिअर होतात आणि त्याच्यामुळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्या कन्वर्ट होतात. आता रिसेंटलीच गोळवलकर लॅब, मेट्रोपॉलिस लॅबने टेकओव्हर केली, त्यामुळे मेट्रोपॉलिस पुण्यामध्ये याचे प्रॉफिट आहेत एका वर्षामध्ये 31% वाढलेले आहेत. ओके, मेट्रोपॉलिस लॅबोरेटरीज, आणि 3 वर्षामध्ये 34% वाढलेले आहेत. आणि टोटल नेट प्रॉफिट किती आहे त्यांचे? 191 कोटी आहेत एका वर्षामध्ये मेट्रोपॉलिस लॅबोरेटरीज. नंतर डॉक्टर लाल पॅथ, एका वर्षात प्रॉफिट 4% वाढले, तर 3 वर्षात दुप्पट झालेत. 510 कोटी नेट प्रॉफिट आहे 2024मध्ये. सगळ्यात मोठी कंपनी डॉक्टर लाल पॅथ, हे नॉर्थ इंडियामध्ये प्रेव्हलंट आहे जास्त. नंतर कृष्णा डायग्नोस्टिक्स, ओके, साऊथ इंडिया पुण्यामध्ये पण आली असेल. ओके, एका वर्षात प्रॉफिट 24% वाढले. ओके, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात की पहिल्यांदा तुम्हाला मशीनमध्ये टाकतात. ओके, ते सगळे हे लोक करतात, कृष्णा डायग्नोस्टिक, नंतर विजया डायग्नोस्टिक वगैरे. ओके, काही लोक नुसतं रक्त तपासण्या करतात ते. ओके, ती लोकं वेगळी, ही लोकं वेगळी. तर कृष्णा डायग्नोस्टिकमध्ये 103 कोटी प्रॉफिट एका वर्षामध्ये. नवीन कंपनी आलेली आहे गेल्या 3 वर्षामध्ये, आणि एका वर्षात प्रॉफिट 24% वाढलेले आहेत. 3 वर्षात 61% प्रॉफिट वाढलेलं आहे. बघा केवढी प्रॉफिटेबिलिटी वाढते जबरदस्त लॅबोरेटरी, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी कंपनीची. ओके, मेट्रोपॉलिस तुम्हाला मी सांगितलं 31% प्रॉफिट वाढलेले आहे एका वर्षामध्ये. नंतर थायरोकेअर, ओके, ज्यांना थायरॉईड असतं किंवा बघून घ्या बाबा थायरॉईड आहे का नाही तुम्हाला. ओके, तर तिथे तुम्ही जाता थायरोकेअर लॅबोरेटरी, ही पण कंपनी आहे थायरोकेअर. एका वर्षात प्रॉफिट 80% वाढलेत. ओके, 3 वर्षामध्ये दुप्पट 2.55 टाइम्स झालेले आहेत. 163 कोटी 163 कोटी प्रॉफिट झाले 2024ला. ओके, पुढची कंपनी आहे ती विजया डायग्नोस्टिक. ओके, ही पण कंपनी मोठ्या कंपन्यांचे, म्हणजे टिपिकली सिमेन्स मेडिकल वगैरे अशा, किंवा GE, ह्या कंपन्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स बनवतात किंवा मशीन्स बनवतात, ज्याच्या खाली आपल्याला जाऊन सगळं आपल्या बॉडीचं स्कॅनिंग केलं जातं. ते स्कॅनिंग केलेल्या कंपन्याची मशीन्स ही लोक कोटी रुपयाला विकत घेतात, 4 कोटी 10 कोटी वगैरे, आणि ऑब्व्हियसली कर्ज घेऊन घेतात. आणि कर्ज घेतल्यामुळे त्यांचं व्याज जात असतं दर महिन्याला. त्यामुळे या मशीनखाली मिनिमम एव्हरीडे 100 टेस्ट झाल्याच पाहिजेत असे टार्गेट असतात हॉस्पिटलला. ओके, तशी विजया डायग्नोस्टिक्स. ओके, तर 20% प्रॉफिट वाढले एका वर्षामध्ये. नो वंडर. ओके, कारण तुम्हाला ते टार्गेट करूनच सगळ्या टेस्ट करूनच पाठवतात घरी. एकदा तुम्ही घुसलात त्यात की तुमचं काय खरं नाही. ओके, ऑब्व्हियसली इट इज गुड, एव्हरी इयर यू कॅन डू इट वन्स, ऑर मे एव्हरी 2 years यू कॅन डू. पण हा बाजार झालेला आहे आणि त्या बाजाराचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे इन टर्म्स ऑफ बाईंग द स्टॉक्स ऑफ दॅट कंपनी विच इज मिंटिंग मनी ॲट युअर कॉस्ट. एका वर्षात 173 कोटी प्रॉफिट आहे विजया डायग्नोस्टिकचा. ओके, आणि 20% प्रॉफिट वाढलं आहे. त्या सगळ्या कंपन्यांचे प्रॉफिट जवळजवळ ऑन अन ॲव्हरेज 20 ते 70% एका वर्षात प्रॉफिट वाढलेले आहेत. ओके, तुमच्या आमच्या जीवावर. तर तुम्ही पण याच्यामध्ये फायदा घेऊ शकता. याचं टेक्निकल बघा आणि